लहान मूल रडू लागलं की आई वडील त्याला हवं ते आणून देतात. मग ते खेळणं असो, आवडती वस्तू किंवा पाळीव प्राणी असो. हो, पाळीव प्राणी. कळलंच असेल माझा बोलण्याचा रोष कोणत्या बाजूने. असाच हा प्रकार. परवाच महादेवी म्हणजेच माधुरी या 36 वर्षीय बहुचर्चित असलेल्या हत्तीणीला अनंत अंबानीने पशुसंवर्धनाच्या नावाखाली बांधलेल्या वंतारा या प्राणी संग्रहालय समर्पित राधाकृष्ण एलिफंट वेलफेअर ट्रस्टमध्ये पाठवण्यात म्हणजेच लीगली किडनॅप करण्यात आलं. 600 वर्ष जुन्या असलेल्या या जैन मठात तिची नीट काळजी घेतली जात नाही असे आरोप पेटा संस्थेने एका जैन मठावर केले, जे जैन धर्मीय लोक एखादी मुंगी सुद्धा मारत नाहीत. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून तिची बनावटी कारवाई करून जामनगर गुजरातमध्ये पाठवणी केली. कोल्हापूर नांदणीतले लोक रडले. इतकंच काय तर आक्रोश झाला, मारामाऱ्या झाल्या, पोलिसांवर हल्ले झाले. पण विचार करा, या साध्या हत्तीणीसाठी एवढा मोठा आक्रोश का करण्यात येतोय? जैन धर्मातील मठातील या हत्तीणीला लीगली किडनॅप करण्याचं कारण काय? हा जाणून बुजून केलेला प्लॅन आहे का? की खरंच अनंत अंबानीला या हत्तीणीची चिंता आहे? सगळ्या गोष्टींचा उलगडा करायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आत्ताच मराठी मूडला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सलोनी. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपलं स्वागत. पछाडलेला मधला बाब्या आठवतो का? तसंच अनंत अंबानीचं पण झालंय. अहो, लग्नात एवढा खर्च केला, बाहेर देशातील लोकांना बोलावून आपली हिंदू संस्कृती त्यांच्या समोर मिरवली, पण आता महाराष्ट्रातच राहून महाराष्ट्रातल्या गोष्टी पळवण्याचा खेळ चालू आहे की काय असं आता पटायलाही लागलंय. याच विषयावर नीता अंबानीच्या स्वदेशी ऑनलाईनवर आम्ही व्हिडिओ बनवलाय, तो नक्की बघाच. इथेही तसंच काहीसं घडलंय. पशुसंवर्धनाच्या नावाखाली लोकांच्या आस्था दुखावून हे धंदे चालवले जात आहेत. ज्या मादा हत्तीणीची उचलबांगडी करण्यात आली ती कोण आहे ते थोडं समजून घेऊया. कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यातील नांदणी या गावात एक जैन धर्मीय मठ आहे. स्वस्त श्री जिनसेन संस्थान मठ असं त्या मठाचं नाव. 400 ते 600 वर्षांपासून, लक्षात येतंय का? 400 ते 600 म्हणजे साधारण शिवाजी महाराजांच्या काळापासून किंवा कदाचित त्या आधीपासूनही ही परंपरा चालू आहे. हत्तीण पाळण्याची प्रथा असलेला हा मठ, जो जैन धर्मियांचे आद्यपीठ आहे. भारतात जैन धर्माची अनेक मठ संस्थाने आहेत, यापैकीच हे मठ. या मठातील महादेवी नावाची ही हत्तीण, जिला माधुरीही म्हटलं जातं, ही या जैन मठात जेव्हा ती 4 ते 5 वर्षांची होती तेव्हापासून ती या जैन मठात आहे. गणपतीचं स्वरूप म्हणूनच तिला ओळखलं जातं. तिच्याशिवाय कोणतीच पूजा केली जात नाही. ती मंदिरात फिरते, लोकांना आशीर्वाद देते, मंदिरात मस्तक टेकवून नमस्कार करते. गावातले लोक आणि मठ यांची तिच्यावर आस्था आहे. या गुणांमुळे ती लोकप्रिय झाली. गेल्या 34 वर्षांपासून हे सगळं सुरळीत चालू होतं. मग तिला जामनगरमधील राधाकृष्ण ट्रस्टमध्ये हलवण्याचा विचार कुठून आला? तर 2023 मध्ये वंतारा प्राणी संग्रहालयाचं काम सुरू होतं. तिच्या ऐकीव प्रसिद्धीमुळे वंतारा प्राणी संग्रहालयाचे अधिकारी नांदणीमध्ये तिला पाहायला आले आणि इथून सारा खेळ सुरू झाला. त्यांनी मठाकडे महादेवी हत्तीण मागितली, पण मठ आणि गावकऱ्यांनी विरोध केला आणि देण्यास नकार दिला. आता कसं आहे ना, लहान मुलाला एखादी गोष्ट आवडली की आईवडील त्याचे हट्ट पुरवतातच. अहो मग काय, सरळ मार्गाने जेव्हा जाता येत नाही तेव्हा मार्ग जरा वळवावा लागतो. तसंच हेही. आता हा गेम फिरवला कसा ते पहा. त्या हत्तीणीच्या चेकअपसाठी सरकारने एक समिती नेमली, जी नांदणीमध्ये गेली. चाचणीनंतर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाते की या मठात महादेवी हत्तीणीची नीट काळजी घेतली जात नाहीये. तिला जाड साखळीने बांधलं जातं, तिची नखं वाढली आहेत, तिला अल्सर आहे, ती एकटी पडली आहे. सोबत पेटानेही महादेवीची योग्य ती काळजी घेण्यासाठी वंताराच्या राधाकृष्ण ट्रस्टमध्ये तिला हलवण्यात यावं अशी याचिका दाखल केली. आता हा पेटा म्हणजे काय तर एक स्कॅम. सांगते. पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स ही एक जागतिक प्राणी हक्क संघटना आहे, जी सर्व प्राण्यांच्या हक्कांसाठी काम करते.
मुळात प्रश्न असा उभा राहतो की पेटा संस्था 2000 पासून भारतात कार्यरत आहे. शिवाय ही हत्तीण 1992 पासून त्या मठात आहे. मग आजपर्यंत हा प्रश्न उपस्थित का नाही झाला? जर तिच्या स्वास्थ्याचा प्रश्न होता तर तिला वंतारामध्येच का हलवण्यात आलं? इतर पण प्राण्यांची काळजी घेणारे सेंटर आहेतच ना. महादेवी हत्तीण ही या मठात गेल्या 34 ते 40 वर्षांपासून आहे. ती वेल ट्रेंड आहे आणि वंतारा अभयारण्यात यांना असेच प्राणी हवे आहेत. म्हणजे सगळं जाणून बुजून केलं जातंय का? यात नक्कीच काहीतरी काळं अशी शंका आल्याशिवाय राहत नाही. गावकऱ्यांनी, मठातल्या भट्टाचार्यांनी रडत तिला निरोप दिला. इतकंच नाही तर स्वतः महादेवी हत्तीणही रडली. यावरचा राग म्हणून जवळजवळ हजारो लोकांनी, तिथल्या रहिवाशांनी जिओचे सिम कार्ड्स आता दुसऱ्या सिम कार्डमध्ये पोर्ट करायला घेतलंय. तुम्हाला ही कल्पना कशी वाटते? कॉमेंट नक्की करा. महादेवी म्हणजे माधुरी हत्तीण आता वंतारा अभयारण्यात गेली आहे. तिथे प्राण्यांसाठी अद्ययावत हॉस्पिटल आहे. ती महाराष्ट्रात नांदेडी गावातही तितकीच खुश होती. स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांच्या भावनांशी खेळणं हे कृत्य कितपत योग्य आहे? एकीकडे प्राण्यांवर किती प्रेम आहे हे दाखवून प्राणी संग्रहालयाच्या नावाखाली अंधाधुंद पैसा कमवणं. तुम्हाला काय वाटतं या सगळ्याबद्दल? हळूहळू सगळेच प्राणी पुढे प्राणी संग्रहालयात पाहायला मिळणार आहेत का? तेही गुजरातच्या जामनगरमध्ये. तुमची प्रतिक्रिया काय? कॉमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.